कोंबडी गेली ते एका कोंबडीला 100 रुपये. आता बाजारात जा आणि चिकनचा भाव काय विचारा जरा, किती रुपये किलो आहे. मुंबईमध्ये तर 150-200च्या वरती चालला असेल एका कोंबडीच्या, एका किलोच्या मटणासाठी, आणि शेतकऱ्याला तुम्ही 100 रुपयाची कोंबडी देता. अंडी कोण उभवणार? सरकार. मेहनत शेतकरी करणार आणि हे सत्तेच्या खुर्चीत बसून अंडी उभवणार सत्तेची. एका गायीसाठी 37,000 रुपये. मला तुम्ही सांगा, 37,000मध्ये दुभती गाय मिळते का? किमान किती खर्च येतो? 1 लाख रुपये. म्हणजे आम्ही हेक्टरी 50,000 मागतोय, इकडे गायच 1 लाखाची मिळते. अनेक शेतकरी तर मला असे भेटले की साहेब आमची गुरंढोरं तर वाहून गेलीच, पण जी काही गुरंढोरं राहिलेत त्यांना आता खायला यायला कडबा नाहीये. कडबा नाहीये म्हणजे गुरांना खायला काही कडबा नाहीये. एक तो कैलास, तुम्ही मला तो व्हिडिओ पाठवला, त्याच्यात तो शेतकरी सांगतोय सगळं उद्ध्वस्त झाले. तो बोलतो खायचं काय, आम्ही माती खायची, कारण सगळंच गेले. कर्जाचं पुनर्गठन करणार. आम्हाला पुनर्गठन नकोय, आजचं मरण उद्यावर नकोय, आम्हाला कर्जमुक्ती पाहिजे. मग आपल्या मुख्यमंत्र्यांनी असं काहीतरी ते बोललेत म्हणे यांना अधिकार काय? मला अधिकार आहे, कारण मी मुख्यमंत्री असताना मी तुम्हाला कर्जमुक्त करून दाखवलं होतं तर हो बोला, नाही तर नाही बोला. अटीतटीच्या किचकट त्या जंजाळमध्ये तुम्हाला अडकवलं नव्हतं. फक्त तुमचा अंगठा आणि तुमच्या खात्यात पैसे दिले होते की नव्हते? होतं हो, नाही तर नाही सांगा. मग तेव्हा मुख्यमंत्री काय डोळ्याला भात लावून बसले होते? एक गोष्ट नक्की राहिली होती की जे नियमित कर्ज परतफेड करणारा शेतकरी आहे माझा, असे सुद्धा खूप आहेत, त्यांना 50,000 रुपये देण्याचं आपण जाहीर केलं होतं प्रोत्साहनपर राशी. नेमकं मध्ये तंगड्यात तंगड घातलं करोनाने, आणि त्या करोनामुळे आपण ते पैसे देऊ शकलो नव्हतो 1-1.5 वर्ष. ते द्यायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा हे खोकेवाले खोके घेऊन पळाले, आपलं सरकार पाडलं आणि स्वतः डोक्यावरती बसले. ते जर का डोक्यावरती बसले नसते तर 50,000 तर मी दिलेच होते, पण याही वेळेला तुम्हाला मी कर्जमुक्त करून दाखवलं असतं. आता फक्त शेतकरी बांधवांना आणि भगिन्यांना माझी विनंती आहे, तुम्ही मी जे सांगतोय तुम्ही भोगतात. मी 4 चौघांना विचारून प्रत्यक्ष बघून हे मी सगळं बोलतोय, पण तुमचे डोळे उघडणार आहेत की नाही? आज असं काय नाही की कोणत्या तरी एका समाजाच्या, एका जातीच्या, पातीच्या, धर्माच्या शेतकऱ्यावरती संकट आले. आभाळ फाटले. आभाळ असं फाटले की आता शिवायला दोरा आणायचं कुठून? आज हंबरडा मोर्चा नाहीये, हा इशारा मोर्चा आहे. सरकारला आम्ही इशारा देतो आहोत की जर तुम्ही कर्जमुक्त केलं नाहीत तर आम्ही फक्त मराठवाडा नाही तर अख्खा महाराष्ट्रातल्या शेतकरी रस्त्यावरती उतरून तुमचा विरोध केल्याशिवाय राहणार नाही. अख्ख्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मी आवाहन करतोय. फक्त मी तुम्हाला जे सांगतोय की अरे आता तरी डोळे उघडा. ज्या वेळेला तुमच्यावरती संकट येतं तेव्हा तुम्हाला सांगितलं जातो, दम दिला जातो, ए बाबा राजकारण करू नको. पण आता जिल्हा परिषदा येत आहेत, सगळ्या निवडणुका येत आहेत, तेव्हा बघा कसे तुमच्या समोर गुडघ्यावरती येतील. बरं, पंतप्रधान आले, पंतप्रधानांनी काय महाराष्ट्राला मदत करण्याची काय घोषणा केली का? कारण संकट आले. शेतकरी काय मेला तर मेला, दुसरा उभा राहील. उत्तरेमध्ये नाही का तो शेतकरी किती जवळपास वर्षभर रस्त्यावरती होता, कडाक्याची थंडी होती, पाऊस होता, ऊन होता, अनेक शेतकरी त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले. पण शेतकरी दिल्लीत आपल्या राजधानीत येऊ नये म्हणून त्या शेतकऱ्यांच्या वाटेमध्ये खेळ पसरणारं हे नतद्रष्ट सरकार, डबल इंजिन, त्यांच्या वाटेत खिळे टाकले, तारीचं कुंपण लावलं, बंदुका घेऊन, अश्रुधूर घेऊन त्यांच्यावरती अश्रुधूर मारला. त्यांच्याकडे आपण दाद मागतो आहोत. आणि जर महाराष्ट्रामध्ये आता निवडणूक लागली मग बघा मोदीजी कसे पटापटा तुम्हाला घोषणा करून खुश करून टाकतील की नाही. आज महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक नाही तरी सुद्धा शिवसेना तुमच्या सोबत आलेली आहे. पंतप्रधान जातात ते बिहारमध्ये जातात. आता सुद्धा मी येताना वाचलं की सप्टेंबरचा लाडक्या बहिणीचा हप्ता हा आज म्हणजे ऑक्टोबरमध्ये टाकलेला आहे, गेल्या महिन्याचा. निवडणुकीच्या वेळेला जवळपास 3 का 4 महिन्याचे हप्ते एकत्र करून टाकले होते की नव्हते? मग त्याच्यानंतर कापलं, कारण त्याच्यात सुद्धा गडबड घोटाळा, मध्येच यांनी यांचे सगळे बापे घुसवले, मग त्याच्यात सुद्धा यांनी पैसे खाल्ले. आता गेल्या महिन्याचा आज देत आहेत. जे शिवभोजन आपण सुरू केलं होतं, कोणाकोणाच्या गावात शिवभोजन सुरू आहे अजून?
10 रुपयात मी दिलं होतं ना गोरगरिबांना. कोरोना काळात तर 5 रुपये आणि काही काळ तर मोफत दिलं होतं. बंद. 1 रुपयामध्ये पीक विमा बंद. दादा 1 मिनिट थांबा. 1 रुपयामध्ये पीक विमा बंद. बरं, यांनी सुरू केलेला आनंदाचा शिधा येतोय? म्हणजे सगळं बंद करून टाकायचं. आणि पंतप्रधानांनी 2014 साली जे आश्वासन दिलं होतं, तुमच्यामध्ये इथे किती शेतकरी बसलेत आहेत ना? बरं, आता एवढ्या शेतकऱ्यांपैकी मला सांगायचं की खरोखर प्रामाणिकपणाने 2014 साली मोदीजींनी जी काय वचनं दिली होती की शेतकऱ्याचं उत्पन्न आम्ही दुप्पट करू, तुमच्यापैकी एका जरी शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं असेल तरी मी मानायला तयार आहे. मग 14 सालापासून 25 साल उजाडलं. शेतकऱ्याचं उत्पन्न तर दुप्पट होतच नाही, पण शेतकऱ्याचं नुकसान झाले त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही पैसे द्यायला तयार नाही. बिहारची निवडणूक जिंकायची आहे, सगळं अंगलट आलंय. कारण तिकडे मत चोरी पकडली गेली, आपल्याकडे सुद्धा पकडली गेले. मत चोर गद्दी छोड ती घोषणा दिल्यानंतर यांच्या बुडाशी आलं, बुडाला आग लागली. म्हणून कोणी प्रस्ताव न देता बिहारच्या जवळपास 75 लाख महिलांना त्यांच्या खात्यामध्ये पंतप्रधानांनी 10,000 हजार रुपये देऊन टाकले. मग माझ्या महाराष्ट्राने काय घोडं मारले? मला बिहारला तुम्ही मदत देताय म्हणून पोटात दुखत नाहीये, पण पंतप्रधान तुम्ही भाजपचे नाहीत, पंतप्रधान तुम्ही देशाचे आहात. निवडणूक असो वा नसो, तुम्ही केवळ बिहार नाही संपूर्ण देशातल्या महिलांच्या खात्यामध्ये 10,000 हजार रुपये का टाकत नाहीत? काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत, आता काल परवापर्यंत मोहन भागवत म्हणाले अखंड भारत सोडा, त्या पीओके मध्ये कधी 11 वर्ष झाली घुसताय नाही येत अजून. पण बाकीचा जो आपला हिंदुस्थान आहे, त्या हिंदुस्थान मधल्या प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये पीएम केअर फंडातले 10,000 हजार रुपये का टाकत नाही पंतप्रधान? माझा पंतप्रधानांना हा सवाल आहे. नाही नुसतं